आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्व काही पैसा आहे। पैसा असेल तरच आपली किंमत होते। पैसा असेल तर सर्व सुख सुविधा मिळवता येतात। पैसा आहे तर सर्व आहे आणि पैसा नसेल तर काहीच नाही। पैसा हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे। कोणतीही गोष्ट करायची असेल तर आधी हातात पैसा असावा लागतो। असा हा पैसा सर्वांना हवाहवासा असतो। पैसे मिळवण्यासाठी आपण काय काय करतो? नोकरी, व्यवसाय, मोलमजुरी, ज्याचे त्याचे पैसे मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत। पैसा विविध मार्गांनी घरात येतो आणि त्याप्रमाणेच विविध मार्गांनी बाहेरही पडतो, म्हणजेच खर्च होतो। आपले पैशांचे पाकिट, आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असावी, धनसंपत्तीने भरलेली असावी असे सर्वांनाच वाटते आणि त्यासाठी आपण खूप कष्ट घेतो, मेहनत करतो आणि पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो। काहींच्या कष्टाचे योग्य फळ त्यांना मिळतेही। त्यांच्याकडे भरपूर पैसा, धनसंपत्ती जमा होते, परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत असे काही होते की कितीही कष्ट घेतले, कितीही मेहनत केली तरीही त्या कष्टाचे म्हणावे तसे फळ काही त्यांना मिळत नाही आणि त्या व्यक्तीची परिस्थिती काही सुधरत नाही। हातात म्हणावा तसा पैसा काही येत नाही। तर याचे कारण म्हणजे पैशांच्या बाबतीत आपल्याकडून होणाऱ्या चुका आहेत। हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनसंपत्तीची देवी मानले जाते। धनसंपत्तीचे पूजन केल्याने आपल्या वैभव, ऐश्वर्य आणि सुख समृद्धीत वाढ होते। परंतु जर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज झाली तर आपली सर्व धनसंपत्ती निघून जाते। देवी लक्ष्मी ही चंचल आहे। त्याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छता, नवीनता आणि सुंदरता अतिप्रिय आहे। ज्या ठिकाणी स्वच्छता असते तेथे देवी लक्ष्मी आपले वास्तव्य करते। जर जेथे स्वच्छता असते, अस्वच्छता असते तेथून देवी लक्ष्मी निघून जाते आणि अशा घरात दारिद्र्य प्रवेश करते। कळत नकळतपणे आपल्या हातून अनेक वेळा अशा काही चुका होतात ज्यामुळे आपण अडचणीत आणि संकटात येतो आणि त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते। आपल्याही हातून अशा चुका तर होत नाहीत ना? चला तर जाणून घेऊयात पैशांसंबंधित कोणकोणत्या चुका आपल्या हातून होतात त्या। जर आपण एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला पैशांची मदत करीत असाल तर ती अगदी आनंदाने आणि सन्मानाने करा। समोरच्या व्यक्तीवर आपण खूप मोठे उपकार करीत आहोत, खूप काही करीत आहोत अशा अविर्भावात कधीही कोणालाही पैसे देऊ नयेत। तसेच पैसे कोणाला फेकूनही देऊ नयेत, ते व्यवस्थित शांतपणे हातात द्यावेत। पैसे फेकून दिल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि आता आपल्याला पैशांची किंमत राहिलेली नाही असा याचा अर्थ होतो आणि देवी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते। अनेक व्यक्तींना नोटा मोजताना बोटांना थुंकी लावून पैसे मोजण्याची सवय असते, परंतु यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो। तुम्हालाही जर अशी सवय असेल तर ही सवय आजच सोडा। पैसे मोजताना पाण्याचा स्पंज जवळ ठेवा व त्यावर बोटे ओली करून त्या हाताने पैसे मोजा। पैशांमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते, म्हणून रस्त्याने चालत असताना जर आपल्याला पैसे सापडले तर सर्वात आधी ते पैसे उचलून कपाळाला लावून त्यांना नमस्कार करा आणि नंतरच खिशात किंवा पाकिटात ठेवा। काही व्यक्तींना कोठेही पैसे ठेवण्याची सवय असते। काही व्यक्ती पलंगावर, उशीखाली असे कोठेही पैसे ठेवून देतात, परंतु यामुळे पैशांचा अनादर होतो। म्हणून पैसे नेहमी व्यवस्थित जागच्या जागी पर्स, पाकिटात किंवा तिजोरीतच ठेवावेत। आपले पर्स किंवा पाकिट ज्यामध्ये आपण नेहमी पैसे ठेवतो ते नेहमी स्वच्छ ठेवावे, कारण मी आधीच सांगितले आहे की देवी लक्ष्मी जेथे स्वच्छता असते तेथेच निवास करते। पैशांच्या पाकिटात फक्त पैसेच ठेवावेत, त्यात इतर कागदपत्रे, तिकिटे, चिठ्ठ्या अशा इतर कोणत्याही वस्तू ठेवू नयेत। स्त्रियांच्या पर्समध्ये तर मेकअपचे सामान, घराच्या चाव्या, स्नॅक्स, रुमाल, कितीतरी चिठ्ठ्या, तिकिटे, पेन असे सर्व काही कोंबून कोंबून भरलेले असते आणि त्यातच पैसेही ठेवले जातात। परंतु ही चूक अजिबात करू नका। पैशाचे एक छोटेसे का होईना पण वेगळे पाकिट सोबत बाळगा, नाहीतर पर्स मधील पैशांसाठी एक वेगळा कप्पा असू द्या,
त्यात पैशांव्यतिरिक्त इतर काहीही ठेवू नका. लक्ष्मीचे पैसे पर्स किंवा पाकिटात ठेवणे खूप शुभ असते. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि पैसा आपल्याकडे आकर्षित होतो. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की पैशांसंबंधित काय नियम आहेत आणि पैशांचा वापर कसा करावा ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.